हिरण्यकश्यपूने सांगितलं तू कोणाला आवाज देतोय? सांगितलं बाबा तो तुमच्यामध्ये आहे, तो माझ्यामध्ये आहे, तो सर्व व्यापी आहे. ज्याने समस्त विश्व निर्माण केलेलं आहे तो सर्व व्यापी आहे, सर्व व्यापी आहे असं म्हटल्याबरोबर प्रल्हादाचा हात पकडला. आपल्या महाराष्ट्र प्रल्हादाला घेऊन आले आणि खांबाकडे हात राखून विचारतोय वासव दिसती नसणार तंबेन दृश्यते. प्रल्हादा सांग मला खांबामध्ये कोण तुमची पात्रता नसेल तर परमात्मा त्या जड खांबामध्ये देखील असेल. प्रल्हादाचा आवाज दे, प्रल्हादाचा आवाज दिला नारायण नारायण नारायण. प्रल्हादाने आवाज दिला, खांबामधून आवाज आला भगवान हातामधून प्रगट झाले. हिरण्यकश्यपूला आपल्या मांडीवर घेतलेला आणि ताराच्या उंबरठ्यावर जाऊन बसले. भगवान हिरण्यकश्यपूला आपल्या मांडीवर घेतलं. खांबावरी लाथ मारली दुर्जने स्तंभी नारायण प्रगटले. भक्ताच्या हातीकरता परमात्मा धावून आले आणि आपल्या मांडीवर घेतलेला आहे. हिरण्यकश्यपूला जाणीव करून दिली की तो आत नाही बाहेर नाही, मी स्त्री नाही पुरुष नाही, मी देव नाही दानव नाही. सांगितलं रात्र नाही दिवस नाही, संध्याकाळची वेळ आहे आणि वाघ लावलेले आहे. समस्त शरीर मनुष्याचं आहे, मुखडा सिंहाचा होता आणि त्याच वेळेला आपल्या नखाच्या बोटांनी हिरण्यकश्यपूचं पोट फाटलं. बोली वृंदावन बिहारी. हिरण्यकश्यपूला या ठिकाणी मुक्त केलं भगवंतानी आणि प्रल्हादाला एका पाळसाप्रमाणे चढायला लागला. तेव्हा काही केल्या देखील भगवान शांत होत नव्हते. अतिशय पूर्ण